दूसरी बात है, हमारा जीएसटी का बकाया जो है वो तो दीजिए, उससे हम आगे का काम चला देंगे। अशा प्रकारची सगळी स्थिती सांगितली, पण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। रोज सांगायचं केंद्र आम्हाला आमचे हक्काचे पैसे देत नाही, आमचे हक्काचे पैसे देत नाही, केंद्राने आउट ऑफ द वे जाऊन महाराष्ट्राला पैसे दिले नाही। याच्या व्यतिरिक्त सांगतो, याने ऐका, अजून ऐका, अजून ऐका, माझं पूर्ण ऐका, माझं पूर्ण ऐका, मी तुमचा प्रश्न मला ऐकू येत नाही, माझं पूर्ण ऐका। कि आपदा का अवसर ढूंढते ढूंढते कुछ राजनीतिक पक्ष भी हमला करते हैं और हमला देश की प्रजातंत्र पे करते हैं, राज्य सरकारों पे करते हैं, और वो राज्य सरकारों को अस्थायी करने की कोशिश कर रहे हैं और राज्य सरकारों को गिराने की कोशिश कर रहे हैं, जो इस समय पे महामारी से जूझ रहे हैं। तो पीएम केयर फंड जो आपने बनाया है, उसमें हजारों करोड़ रुपए सीएसआर फंड से जमा किए हैं, वो किसके लिए है? वो भी सभी राज्यों के लिए है, वो आपको देना पड़ेगा। दूसरी बात है, हमारा जीएसटी का बकाया जो है वो तो दीजिए, उससे हम आगे का काम चला देंगे। अगर आप चाहते हैं कि आप राज्य सरकार अपना कोविड की लड़ाई अपने आप लड़े, तो आपके पास जो हमारा बकाया पड़ा है वो आप दीजिए। सभी राज्यों की बात मैं करता हूँ। जीएसटीच्या संदर्भातही अतिशय स्पष्टपणे सांगतो की मार्च पर्यंतचं आपलं देणं हे केंद्र सरकारने पूर्ण दिलं। आताचा जो काही प्रश्न आहे की आपल्या हक्काचे पैसे असा विषय नाही येतो, जे काही आपलं कलेक्शन कमी होत आहे ते कलेक्शन केंद्र सरकार देणार आहे, त्यामुळे ते कलेक्शन जसं आपलं कमी होत आहे तसं केंद्र सरकारचंही होत आहे। केंद्राला कुठले टॅक्सेस मिळत नाही, तरीही केंद्राने हे सांगितलं। नाही नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या, पूर्ण पूर्ण माझं म्हणणं ऐका, असं मला मध्ये टोकू नका, माझं म्हणणं पूर्ण ऐका। हे जे कन्फ्युजन सगळे तयार होतात आणि मीडिया देखील तसेच कन्फ्युजन चालवते, कुठेतरी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या। त्याच्यावरही केंद्र सरकारने सांगितलं की आता राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं, तुमच्या क्षमतेच्या बाहेरचं कर्ज घेण्याची तुम्हाला आम्ही परवानगी देतो। जेवढा तुमचा जीएसटीचा शॉर्टफॉल आहे, तो जीएसटीचा शॉर्टफॉलचं कर्ज तुम्ही घ्या, तुमच्या बॅलन्स शीटवर त्याचा कुठलाही बोजा येणार नाही, आणि हे सगळं कर्ज पुढच्या काळामध्ये केंद्र सरकार सेसमधनं परत करेल। आता एवढं स्पष्टपणे केंद्राने सांगितलं की तुम्ही हे कर्ज घ्या, तुमच्या बॅलन्स शीटवर ते कर्ज रिफ्लेक्ट होणार नाही, तुमची कर्ज घेण्याची जी क्षमता आहे ती कमी होणार नाही, आणि हे कर्जही परत कोण करेल तर केंद्र सरकार करेल। म्हणजे केंद्र सरकारचं इंटेन्शन काय आहे? राज्याला जेवढ्या अडचणी आल्यात त्या अडचणीतनं बाहेर काढायचं। आता काही राज्य अशी मागणी करतात की आम्ही का कर्ज घ्यावं, केंद्राने कर्ज घ्यावं। केंद्राने जर कर्ज घेतलं सगळ्या राज्यांकरता तर केंद्र सरकारचं रेटिंग कमी होईल। केंद्र सरकारचं जर रेटिंग कमी झालं तर मग केंद्राला कर्जही उभं करता येणार नाही, आणि आता कोरोना नंतरच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला एक्सटर्नल बॉरोइंग करून आपल्या अर्थव्यवस्थेला गती द्यावी लागेल, ती बॉरोइंग देखील करता येणार नाही। म्हणून केंद्राने त्यातनं मार्ग काढला की आम्ही त्याची गॅरंटी घेतो, आम्हीच पैसे वापस करतो, तुमच्या बॅलन्स शीटवर रिफ्लेक्ट होणार नाही अशी तरतूद आरबीआयतनं करून देतो। अशा प्रकारची सगळी स्थिती सांगितली, पण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। रोज सांगायचं केंद्र आम्हाला आमचे हक्काचे पैसे देत नाही, आमचे हक्काचे पैसे देत नाही, केंद्राने आउट ऑफ द वे जाऊन महाराष्ट्राला पैसे दिले नाही। याच्या व्यतिरिक्त सांगतो, याने ऐका, अजून ऐका, अजून ऐका, माझं पूर्ण ऐका, माझं पूर्ण ऐका, मी तुमचा प्रश्न मला ऐकू येत नाही, माझं पूर्ण ऐका, माझं नाही नाही नाही, माझं पूर्ण ऐकलं पाहिजे तुम्ही। नाही नाही, असं बरोबर नाही आहे, माझं पूर्ण ऐकलं पाहिजे तुम्ही।